नमस्कार सज्जन हो. मुक्ती कीर्तनमाला डी सातवडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये मी डी सातवडेकर आपलं स्वागत करीत आहे. आपण सध्या अभिवाचन ऐकत आहोत. पूर्णत्वाचे प्रवासी या पुस्तकातल्या काही निवडक लेखांचं. लेखक आहेत प्राध्यापक शरदचंद्र कुलकर्णी. सध्या भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर उहापोह सुरू आहे आणि आजचा विषय आहे राजकारणी रणछोड राय. राजकारणी रणछोड राय. ऐकूया. जगात मला वाटतं हा एकुलता एकच सेनापती असेल की ज्याला त्याच्या लोकांनी तो युद्धातून पळाला म्हणून गौरव केला. ती कथा अशी आहे. कंसाला मारलं. त्याच्या वडिलांना उग्रसेनाला कृष्णानं मथुरेचं राज्य दिलं. तरीसुद्धा कंसाचा सासरा सम्राट जरासंध कृष्णावर अतिशय रागावला. जरासंध हा त्या काळचा फार मोठा सम्राट होता. राजांचा राजा होता. त्याच्याकडे 23 अक्षौहिणी सैन्य होतं. म्हणजे काय? एक अक्षौहिणी म्हणजे 21,870 रथ. 21,870 गजदळ. 65,610 घोडेस्वार सैनिक आणि 1,09,350 पायदळ. असं 23 अक्षौहिणी सैन्य. अनेक राजे त्याच्या आश्रयाखाली होते. रुक्मिणीचा भाऊ रुक्मी आणि कृष्णाचा आतेभाऊ शिशुपाल हे सुद्धा जरासंधाचीच सत्ता मानणारे. आणि असा हा महाप्रतापी बलवान जरासंध आपल्या जावयाच्या वधाचा सूड घेण्यासाठी, कृष्णाला नष्ट करण्यासाठी मथुरेवर चालून आला. त्याने मथुरा जिंकण्याचा प्रयत्न 17 वेळा केला. पण कृष्णानं तो या ना त्या युक्तीनं हाणून पाडला. मथुरेचं राज्य तर एक लहानसं गणराज्य होतं. या लढायामुळे मथुरेचं सुद्धा खूपच नुकसान होत असेल. सततच्या लढाईच्या वातावरणात जनसामान्यांच्या विकासाला संधीच मिळत नव्हती. मथुरेला पुन्हा कळलं 18व्या वेळी की जरासंध मोठ्या तयारीनं येतो आहे आणि यावेळी दुसऱ्या बाजूने येऊन कालयवनाने सुद्धा मथुरेला वेढा घालावा असा बेत आहे. तेव्हा मथुरेच्या नागरिक यादवांची एक सभा झाली. मथुरा हे गणराज्य होतं. त्यात महत्त्वाचे निर्णय नागरिकांच्या संमतीनंच घेतले जात. विचारविनिमय सुरू झाला. यावेळी संकट अधिक बिकट होतं. कारण एका बाजूने जरासंध, दुसऱ्या बाजूने कालयवन यांच्याशी लढाई करायची होती. या सभेत विक्रदू या नावाच्या एका यादवाने विचार मांडला. तो म्हणाला, कृष्णा, तू आम्हाला प्रिय आहेस, पूज्य आहेस, पण तुझ्यामुळे जरासंधाची स्वारी परत परत मथुरेवर येत आहे. त्यामुळे इथल्या लोकांचं स्वास्थ्य हरवलं आहे. तेव्हा तूच जर इथून गेलास तर या स्वाऱ्या होणार नाहीत आणि मथुरेच्या विकासाला आवश्यक ती शांतता मिळेल. कृष्णाच्या पित्याने म्हणजे वसुदेवानं सुद्धा या प्रस्तावाला सहमती दर्शवली, अनुमोदन दिलं. तो सुद्धा भावनाविवश न होता निर्णय घेणारा असा नेता होता. कृष्णाला हा विचार आवडला. कालयवनानं तोपर्यंत मथुरेला घेरलेलं होतंच. कृष्णानं बातमी पसरवली की कृष्ण पळाला आणि तो खरोखरच मथुरेतून बाहेर पडला.
बरोबर सैन्य न घेता. कालयवनाची सुरुवातीला खात्री पटेना, कारण त्याच्या वेढ्यातून सैन्यासह कृष्ण जाणारच कसा. पण नंतर त्याला कळलं पक्षी उडवून गेला आहे. ऐतिहासिक काळात म्हणजे 17व्या शतकात शिवाजी महाराजांच्या बाबतीत अशीच एक गोष्ट घडलेली आहे. अफजल खानाला मारला आणि नंतर विजापूरची सल्तनत आणखीनच खवळली. त्याने अफजल खानाचा मुलगा फाजल खान, सिद्धी जौहर याला शिवाजीचा बीमोड करायला पाठवलं. महाराजांना वाटलं की यांच्या या स्वाऱ्यांचा त्रास स्वराज्यातल्या गरीब जनतेला होऊ नये, म्हणून त्यांनी काय केलं, पुण्याला किंवा त्या जवळच्या किल्ल्यावर न थांबता पन्हाळ्यावर स्वराज्याच्या सरहद्दीवर या लोकांबरोबर झुंज घ्यायचं ठरवलं. सिद्धी जौहरने पन्हाळ्याला वेढा घातला. त्याचं सैन्य अफाट आणि सुडाच्या आवेशानं पेटलेलं. याच वेळी पुणे प्रांतात सुद्धा शाहिस्तेखानाचा मोगली लोंढा लोकांना बुडवायला आला. तशाही परिस्थितीत महाराज पन्हाळ्यावरून निसटले होते आणि त्यांनी पुन्हा स्वराज्य वसवलं. कृष्ण मथुरेतून निसटला. कालयवनानं त्याचा पाठलाग केला. कृष्ण मुचकुंद ऋषींच्या गुहेत शिरला आणि त्याच्यानंतर कालयवनसुद्धा तिथे आला. अंधारात कालयवनाची लाथ मुचकुंद ऋषींना लागली. ऋषी बसले होते ध्यानस्थ. त्यांनी डोळे उघडले आणि त्यांच्या रागानेच कालयवन जळून भस्म झाला. असं म्हणतात की कृष्णानंच कालयवनाला मारलं. ते काही असो, कालयवन मेला ही गोष्ट खरी. आणि तिथून इतर अनेक संकटांना तोंड देत कृष्णानं गिरिनार पर्वत ओलांडला, सौराष्ट्रात प्रवेश केला आणि तिथे समुद्राच्या काठी एक नवीन वसाहत वसवली, तीच द्वारका. इकडे मथुरेवरचं संकट कमी झालं. एक नवीन गणराज्य निर्माण झालं आणि म्हणून या रणछोड रायाला गुजरातेत, सौराष्ट्रात सगळे लोक मानतात, प्रणाम करतात. या कथेमागे राजकारण आहे. राजकारण म्हणजे दोन किंवा अनेक राजांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भांडलेल्या लढाया नव्हे. ते समाजकारण, राज्यकारण असावं. राजा असतो राज्यासाठी, राज्य लोकासाठी नसतं. राज्य राजासाठी नसतं. राज्य ही संस्था समाजाच्या व्यवस्थेसाठी, लोकांच्या अभ्युदयासाठी. त्या संस्थेचा राजा हा प्रतिनिधी आणि या अर्थानं राजा हा समाजाचा सेवकच असतो. कृष्णाच्या राजकारणाचा हा अर्थ आहे. कृष्णाने हा राजधर्म अनेकांना सांगितला. तो स्वतः सिंहासनावरचा राजा कधीच झाला नाही. कंसाला मारलं, त्यानं उग्रसेनाला राज्य दिलं आणि पुढे जरासंधाला मारल्यानंतर त्याचं राज्य कृष्णाने त्याच्या मुलाकडे म्हणजे सहदेवाकडेच सोपवलं. आणि असंच इतरांच्या सुद्धा बाबतीत केलं. अगदी कालयवन मेला आणि सौराष्ट्राच्या वाटेवर असताना द्वारकेच्या स्थापनेपूर्वी श्रीगाल वासुदेवाने त्याला अडवलं. त्या उन्मत्ताला मारल्यावर सुद्धा त्याचं राज्य कृष्णानं त्याच्या मुलालाच दिलं आणि राजधर्माचा उपदेश केला. गणराज्याचे दिवस छोट्या छोट्या मानव संघाने एकत्र येऊन स्वतःचा राज्यकारभार समितीतर्फे चालवण्याचे दिवस संपत आले आहेत, हे कृष्णाच्या लक्षात आलं. मग त्याने असाही विचार केला की जर राज्य चालवणारे क्षत्रिय आणि राज्यात राहणारा इतर समाज यांच्यात फरकच राहणार असेल, काय झालं, गणराज्यात हा फरक नव्हता, तर अशा मोठ्या राज्याचा सम्राट जरासंधासारखा नरमेध करू बघणारा
स्वतःच्या स्वार्थानुसार चांगलं वाईट ठरवणारा राजा राहून चालणार नाही. तिथे धर्मराज्य, काही नीतिनियमावर आधारलेलं राज्य, जिथे धर्मदंडाला राजदंडाहून अधिक मान आहे, अशाच राज्याची स्थापना करायला हवी. आणि म्हणून यावेळी युधिष्ठिरानं इंद्रप्रस्थात राज्य करीत असताना राजसूय यज्ञाची गोष्ट काढली. त्यावेळी कृष्णाने त्याला संमती दिली. या कथेत सुद्धा कृष्णातला राज्यकारणी मुत्सद्दी दिसतो. पांडुपुत्र युधिष्ठिराला सम्राटपद मिळवण्यासाठी 2 मार्ग होते. एक म्हणजे देशोदेशीच्या राजांना जिंकायचं, प्रथम छोट्या मग मोठ्या, आणि दुसरा म्हणजे एकदम मोठ्यालाच, दुसऱ्या सम्राटालाच, जरासंधाला जिंकायचं. पण जरासंधाच्या सैन्याशी लढाई देऊन त्याला जिंकणं सोपं नव्हतं. पांडवांच्या कितीतरी पटीनं त्याची सेना मोठी होती आणि कदाचित कौरवसुद्धा त्यालाच मिळाले असते. नंतर झालेले अनेकांना स्वर्गलोकी पाठवणारे महाभारत युद्ध त्याच वेळी झालं असतं. तेव्हा कृष्णानं तिसराच मार्ग काढला. तोच नंतर शिवाजी महाराजांनी सुद्धा चोखाळला. महाराज पन्हाळ्यावरून निसटले आणि जे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर होते, त्यापैकी एक मोठा प्रश्न होता, शाहिस्तेखानाला पुण्याहून परत कसा पाठवायचा. त्याने तर महाराजांच्या वाड्यातच तळ ठोकला होता. आजूबाजूच्या रयतेला रंजीस आणून सोडलं होतं. शेवटी महाराजांनी काही थोड्या मावळ्यांसकट रात्रीच्या वेळी खानाचे सगळे चौक्या पहारे चुकवत त्या वाड्यावरच हल्ला केला. शाहिस्तेखान त्या रात्री मरणारच होता, पण बोटावर भागलं. शिवाजीची जरब मात्र बसली आणि खान पुणे सोडून पळाला. आणि कृष्ण हा शिवाजीचा गुरुच. तो फक्त दोघांनाच, भीमाला आणि अर्जुनाला घेऊन जरासंधाच्या राजधानीत शिरला. त्याने जरासंधाला सरळ युद्धाचं आवाहन दिलं. त्याने जरासंधाला द्वंद्वयुद्धाचं आव्हान दिलं. तिघांपैकी कोणाही बरोबर लढ, असं कृष्णाने जरासंधाला सांगितलं. जरासंध म्हणाला, अरे तू तर गवळ्याचा पोर आणि अर्जुन तर कोवळा पोरगा, तेव्हा मी भीमाबरोबरच लढतो. जरासंध भीमापेक्षा सुद्धा दांडगा होता, मल्लविद्येत प्रवीण होता. बरेच दिवस त्यांचं मल्लयुद्ध झालं, पण शेवटी भीमानं जरासंधाला मारलं. त्यानंतर कृष्णानं जरासंधाच्या कैदेतल्या अनेक राजांना, राजपुत्रांना आणि स्त्रियांना सोडवलं आणि जरासंधाच्याच मुलाला म्हणजे सहदेवाला राज्यसिंहासनावर बसवलं. त्याला राजधर्माचा उपदेश केला. जरासंधासारख्या सम्राटालाच लोळवल्यानंतर बाकी सगळ्या राजांनी युधिष्ठिराचं सम्राटपद मान्य केलं. राज्याची, समाजातल्या सर्वसाधारण माणसांच्या जीविताची किंवा वित्ताची हानी न करता धर्मावर अधिष्ठित असं हे नवीन साम्राज्य स्थापन झालं. ते कृष्णाच्या धाडसी मुत्सद्देगिरीमुळेच. पण कृष्ण हा रूढ अर्थानं किंग मेकर म्हणजे राजे बनवणारा नव्हता. रूढार्थानं जो किंग मेकर असतो ना, त्याच्याकडेच सगळी सत्ता असते. नेमलेला राजा त्याच्या हातातलं बाहुलं बनतो आणि कृष्णाला पांडवांना आपल्या हातातलं बाहुलं बनवण्याची इच्छा नव्हती. त्याला आत्मनिर्भर राजनेते निर्माण करायचे होते. या राजसूय यज्ञानंतर युधिष्ठिर सम्राट झाला आणि दुर्योधनानं शकुनीच्या सहाय्यानं युधिष्ठिराला द्यूतात हरवलं. पांडवांना पुन्हा अरण्यात पाठवलं. 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास अशी अट मान्य केली
आणि पांडव अरण्यात राहायला लागले. आणि त्यावेळची ही गोष्ट आहे. सात्यकी बलरामाबरोबर कृष्ण यांना भेटायला गेला. शकुनीनं फासे टाकण्यात युधिष्ठिराला कसं फसवलं आणि नंतर कौरवांनी द्रौपदीची विटंबना भर सभेत कशी केली, अशा गोष्टी या भेटीत कृष्णाला समजल्या. त्याला खूप वाईट वाटलं आणि रागसुद्धा आला. बलरामालासुद्धा या अन्यायाचं दुःख झालं. सात्यकी तर अतिशय संतापला. तो म्हणाला, ही वेळ केवळ दुःख करीत बसण्याची नाही. आपण जिवंत असताना हा अन्याय होऊ द्यायचा का, हा प्रश्न आहे. आपण यादवांची सेना जर गोळा केली तर कौरवांचा पराभव सहज करू शकू आणि पांडवांना त्यांचं राज्य परत करता येईल. कृष्ण म्हणाला, सात्यकी, तू म्हणतोस ते खरं आहे, पण आपण यादवांच्या सामर्थ्यानं मिळवून दिलेलं राज्य पांडवांनाच घ्यावंसं वाटणार नाही. त्यांनी मान्य केलेला हा वनवास संपू दे आणि मग तेच उभे राहतील. त्यावेळी आपण त्यांना मदत करू. पुढे वनवास संपल्यानंतर महाभारत युद्ध झालं आणि कृष्णानं अर्जुनाच्या सारथ्याचे घोडे हाकणाऱ्याचं काम केलं. तू उभा राहा, तू तुझी शक्ती ओळख आणि युद्ध कर, असंच त्याने धनंजयाला सांगितलं. या युद्धाच्या वेळचीच आणखीन एक कथा आहे. आता युद्ध सुरू होणार असं ठरलं तेव्हा प्रत्येक पक्षानं आपापला सरसेनापती नेमायचा. कौरवांकडे दुर्योधनानं ठरवलं की भीष्मांना सरसेनापती करायचं, पण त्याच्या एकतंत्री निर्णयाच्या पद्धतीमुळे आणि त्याने दाखवलेल्या संशयामुळे भीष्मसुद्धा दुखावले गेले. दुर्योधनाला भीष्म आणि कर्णालासुद्धा एकत्र आणता आलं नाही. जोपर्यंत भीष्म सेनापती होते तोपर्यंत कर्ण रणांगणाकडे फिरकलाच नाही. दुर्योधनाच्या स्वार्थी नेतृत्वामुळे त्याच्याकडच्या अनेक मोहर्यांची मनं दुभंगली आणि त्यांच्यात एकसूत्रता राहिली नाही. पांडवांकडे मात्र ही नेतृत्वाची आणि निर्णय घेण्याची पद्धत वेगळी होती. आपण न्यायासाठी लढणार आहोत ही सगळ्यांची श्रद्धा होतीच आणि निर्णयसुद्धा साऱ्यांच्या संमतीनं घेतले होते. सरसेनापती कोणाला नेमायचं हे ठरवण्यासाठी युधिष्ठिरानं आपल्या सगळ्या भावांना आणि कृष्णाला एकत्र बोलावलं. त्यांच्यासमोर तो प्रश्न टाकला. कृष्ण प्रथम बोललाच नाही, कारण तो बोलला असताना तर इतरांनी आपलं खरं मत सांगितलंच नसतं. प्रथम बोलण्याची संधी सहदेवाला दिली, कारण तो सगळ्यात धाकटा भाऊ. तो म्हणाला, आपण विराटाला सेनापती करूया. त्यानंतर नकुलाचं मत विचारलं. तो म्हणाला द्रुपदाला. अर्जुन म्हणाला द्रुपदाच्या मुलाला धृष्टद्युम्नाला आणि भीम म्हणाला शिखंडीला. सगळ्यांची मतं ऐकली आणि कृष्ण म्हणाला, हे सगळेच योद्धे योग्य आहेत. यातला कोणीही कौरवांचा पाडाव करू शकतो. पण साकल्यानं विचार केला तर अर्जुनाने सुचवल्याप्रमाणे आपण धृष्टद्युम्नाला सरसेनापतीपद देऊया. या बोलण्यात कृष्णाने सगळ्यांचा सन्मान केला आणि तारुण्याला मोठेपण दिलं. आणि असंही लक्षात ठेवावं की कृष्ण स्वतःच सरसेनापती झाला नाही. तो तसं सुचवता तर सर्वांनाच आनंद झाला असता, पण नाही. इतरांना मोठे करण्यातच श्रीकृष्णाचा मोठेपणा होता. 4 आण्याचे काँग्रेसचं सभासदत्व न पत्करता सुद्धा महात्मा गांधींनी स्वातंत्र्याचे लढे लढवलेच.
न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. असं म्हणायला महान नेताच व्हायला लागतं. पण मी तुझ्या पाठीशी आहे असं ज्यावेळी कृष्ण म्हणतो त्यावेळी तो माझे सगळे प्रश्न सोडवणार आहे, तेव्हा मला आता स्वस्थ झोपायला हरकत नाही. फार तर दिवसातून 2-3दा त्याच्या पूजेकरता उठलं म्हणजे झालं असा त्याचा अर्थ नाही. माम अनुस्मर युध्यच, माझं स्मरण कर पण युद्ध कर, तूच युद्ध कर असं तो म्हणतो. भगवंतांना नमस्कार केला की भस्म मिळतं, घड्याळ मिळतं, नोकरी मिळतं, मुलं होतात असं कृष्ण भगवंताने कुठेही म्हटलेलं नाही. कुणाही नेत्यानं असं म्हणू नये मी तुम्हाला स्वातंत्र्य मिळवून देईन असं लोकमान्य टिळकांनी किंवा महात्मा गांधींनी कधी म्हटलेलं नाही. तुम्ही सगळे संघटित झालात, ब्रिटिशांबरोबर असहकार पुकारलात तर स्वातंत्र्य मिळेल असं ते म्हणत असत. राजकीय किंवा सामाजिक नेत्याचा आणखीन एक गुण म्हणजे कोणत्या वेळी कोणती गोष्ट करायची, कधी थांबायचं आणि कधी दौडायचं याचा योग्य निर्णय योग्य वेळी घेणं. आत्ताच सांगितले तसे सात्यकीला योग्य वेळ वाट पाहायला कृष्णाने सांगितलं होतं. योग्य वेळ येईपर्यंत धीर धरण्याची आणखीन एक कथा कृष्णचरित्रात आहे. शिशुपाल वधाच्या त्या कथेवर नाटकंसुद्धा लिहिली गेली आहेत. हा कृष्णाचा आतेभाऊ, शिशुपाल हा कृष्णाचा आतेभाऊ, पण तो जरासंधाचा सेनापती. रुक्मिणीच्या भावावर दडपण आणून तिचं लग्न स्वतःशी व्हावं अशी या शिशुपालाची धडपड होती. आणि खरं तर त्याच वेळी हा शिशुपाल वध व्हायचा. पण ते कृत्य कृष्णानं वैयक्तिक स्वार्थासाठी केलं असं लोकांनी म्हटलं असतं. त्यावेळी रुक्मिणीच्या भावाला कृष्णानं सोडून दिलं, तसंच शिशुपालाला सुद्धा. पण युधिष्ठिरानं राजसूय यज्ञ आरंभला आणि त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. सगळे राजे युधिष्ठिराला सम्राटपद देण्यासाठी जमले आणि धर्मराजांनी भीष्माला त्या तपोवृद्ध पितामहाला विचारलं. अग्रपूजेचा मान कृष्णाला द्यायचं ठरलं आणि त्यावेळी शिशुपाल रागावला. त्याने धर्मराजाचा आणि भीष्माचा सुद्धा अपमान केला. कृष्णाला तो म्हणाला की हा तर गवळ्याचा पोरगा किंवा दासपुत्र, वसुदेव कंसाच्या कैदेत होता ना म्हणून तो दास, आणि हे सगळे राजे इथे जमले असता तुझा पहिला मान राखणं हे म्हणजे या साऱ्या राजांचा अपमान आहे. आता यावेळी शिशुपालाकडे दुर्लक्ष करून किंवा त्याला क्षमा करून चालणार नव्हतं. त्यामुळे राजसूय यज्ञ अपुरा राहिला असता आणि धर्मराजाला नवीन बंडाळीला तोंड द्यावं लागलं असतं. फार मोठं राज्यकारण फसलं असतं. तेव्हा मग मात्र श्रीकृष्णानं शिशुपालाचा वध केला. राजकीय सामाजिक अशा नेत्याचा आणखीन एक गुण म्हणजे मध्यस्थी करता येणं. महाभारतातली कृष्णशिष्टाई ही मुत्सद्यांनीसुद्धा अभ्यास करावा अशी आहे. त्यात तार्किक बांधेसूद प्रतिपादन आहे, पण भावनांनासुद्धा आवाहन आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी धृतराष्ट्रानं संजयला पांडवांकडे पाठवलं. हेतू असा की काहीही न देता धर्मराजाच्या आणि त्याच्या वडील बंधू म्हणून मान राखणाऱ्या इतर पांडवांच्या समजूतदारपणालाच, कुलसंहार होऊ नये या त्यांच्या सदिच्छेलाच आवाहन करून हे युद्ध थांबवावं आणि आपला मतलब साधावा. धर्मराज आणि इतर पांडवसुद्धा या संजय शिष्टाईला
थोडेफार भुलले होते, पण हा डाव ओळखला कृष्णानं आणि मग त्यानेच पांडवांचा वकील म्हणून कौरवाकडे जायचं ठरवलं. त्याच्या कौरवांच्या राज्यसभेतल्या वादविवादानं भीष्म, द्रोण असे गुरुतल्य व्यक्तींना तर त्याने पांडवाची बाजू न्याय्य आहे ही गोष्ट मान्य करायला लावलीच, पण धृतराष्ट्र आणि गांधारीला सुद्धा म्हणजे कौरवांच्या आईवडिलांना सुद्धा आपली मुलं चुकत आहेत ही गोष्ट पटली. आपण जे साध्य व्हावं म्हणून लढतो आहोत ते अन्यायमूलक आहे असं शत्रुपक्षाला वाटायला लावणं हे मुत्सद्देगिरीचं फार वरच्या दर्जाचं कौशल्य आहे. अर्थात हे बाह्य केवळ कौशल्य केवळ वाणीचं आणि बुद्धीचं कौशल्य नव्हतं. यतो धर्मस्ततो जयः ही श्रीकृष्णाची श्रद्धा होती. इथे धर्म याचा अर्थ पंडूचा पुत्र धर्म नव्हे. आजसुद्धा जगात 2 पक्ष दिसतात. एक पक्ष आहे दुर्योधनाचा, दुःशासनाचा, शकुनीचा. त्यांना वाटतं बलानं जय मिळतो, माईट इज राईट. मग एखादा अमेरिकन किसिंजर किंवा रशियन स्टॅलिन शक्ती संतुलनाचं तत्त्वज्ञान जगाला शिकवायला बघतो, बॅलन्स ऑफ पॉवर. आणि मग बहुतेक राष्ट्र या तत्त्वज्ञानापुढे नमतात, या ना त्या गोटात आपली वर्णी लावतात. तत्त्वज्ञानाचा परिणाम राष्ट्रांच्या भांडणात तर होतोच, पण एकाच राष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांच्या भांडणात सुद्धा होतो. ज्या किसिंजरची मागच्या दशकात आपण स्तुती केली, व्हिएटनामचं युद्ध थांबवलं म्हणून त्याला नोबेल प्राईज दिलं गेलं, आणि त्याच किसिंजरच्या बाबतीत एका अमेरिकन संशोधकानं म्हणजे सेमूर हर्स नावाच्या लेखकानं असं सिद्ध करून दाखवलं आहे की किसिंजर महाशय स्वतःचा राज्य यंत्रणेवर ताबा राहावा म्हणून मुद्दाम आपत्काल निर्माण करीत, क्रिसिस सिच्युएशन निर्माण करीत, आणि त्यांचं ध्येय अमेरिकेचे भलं करणं असं नव्हतं, तर स्वतःचा वैयक्तिक मोठेपणा सिद्ध करणं असं त्यांचं ध्येय होतं. खरं तर हा किसिंजर प्रेसिडेंट निक्सनचा फॉरेन सेक्रेटरी होता, मंत्रिमंडळातला एक मंत्री. पण तिकडे निक्सनचं काहीही झालं तरी प्रकाश झोतात आपणच राहावं यासाठी याची सगळी धडपड होती. त्यासाठी राष्ट्र संकटात आलं तरी बेहत्तर. स्टालिन याची कथा तर उजेडात सांगू नये अशी आहे. जगात गरिबांचं राज्य आणायची इच्छा असणाऱ्या समतावादी राज्याचा म्हणजे रशियाचा हा नेता. पण एकदा याचे हाती सत्ता आली किंवा त्याने ती बळकावली. त्याने आपल्या अनेक जिगर दोस्तांना ठार मारलं, देशोधडीला लावलं, आणि ही सगळी गोष्ट त्याच्या मृत्यूनंतर त्याच्याच अनुयायानं उघडकीस आणली, म्हणजे क्रुश्चेवनं. तो हयात असताना त्याच्याविरुद्ध बोलायची क्रुश्चेवची छाती नव्हती, आणि नंतर या क्रुश्चेवला त्याच्यात एका दोस्तानं बाजूला सारला. पण ही जगातल्या सगळ्याच सम्राटांची शोकांतिका आहे. त्यांना वाटतं की आपला पाय लागला की समुद्राने सुद्धा मागे हटावं, पण समुद्र मागे हटतो तो एखाद्या अगस्त्य ऋषीनं किंवा परशुरामानं सांगितलं तर. त्यांनी स्वतःच्या स्वार्थाची होडी आधीच केलेली असते आणि सम्राटाच्या सत्तेच्या मदाचा त्यांना स्पर्शसुद्धा नसतो. दुर्योधन, शकुनी, किसिंजर, स्टालिन यांचा एक पक्ष, तर कृष्णाचा, अर्जुनाचा, गांधींचा किंवा मार्टिन ल्यूथर किंगचा दुसरा पक्ष. या दुसऱ्या पक्षाला वाटतं राईट इज माईट. माईट इज राईट नव्हे, राईट इज माईट. सत्यमेव जयते. ज्याच्यासाठी लढायचं
ते जर समाजाच्या हिताचं असेल, श्रद्धेय असेल, तर आपला देह देऊनसुद्धा लोक त्याच्याकरता लढत राहतील, पिढ्यानपिढ्या लढतील. आणि मग एखादा राणा प्रताप, एखादा शिवाजी इतिहासाचा काल दशकात मोजत नाही. आज नाही जय मिळाला तर उद्या मिळेल, मला नाही मिळाला तर माझ्या मुलाला मिळेल, नातवाला मिळेल, पणतवाला मिळेल. आणि या श्रद्धेवर ते लढत राहतात. शत्रुपक्षाची शक्ती कितीही असली तरी असे लोक दबत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं हे राज्य व्हावं ही श्री भवानीची इच्छा आहे. तशी परमेश्वरी योजना आहे. पण ही परमेश्वरी योजना म्हणजे तरी काय? मला असं वाटतं की इतिहासाच्या ओघाला सुद्धा काही एक दिशा आहे. वळणं खूप घेतली जातील, पण शेवटी त्या महासागराकडेच जायचं आहे. राजकारण तेच की जे या ओघाची दिशा ओळखतं आणि त्याला मदत करतं. 18व्या-19व्या शतकात युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि तिथल्या लोकांचं जीवनमान वाढलं. पण त्याचं एक कारण असंही होतं की या उद्योगासाठी युरोपला आणि आशिया, आफ्रिकेतल्या देशातून फारच स्वस्तात कच्चा माल मिळाला. आणि हे गांधींनी ओळखलं. जर ब्रिटिशांचे डोळे उघडायचे असतील तर त्यांना हिंदुस्थानातला कच्चा माल, कापूस मिळू द्यायचा नाही. आणि हे तंत्र त्यांनी लोकांना सांगितलं. अहिंसेबरोबरच या स्वदेशी मालाचीच खरेदी करण्याच्या तंत्राचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात त्याने उपयोग केला. स्वयंपूर्णतेच्या मंत्रातून त्यावेळचं हे स्वदेशी मालाचं तंत्र त्याने निर्माण केलं. या किंवा पुढच्या शतकात हे तंत्र चालणार नाही. त्यावेळच्या स्वयंपूर्णतेच्या मंत्राचा अर्थ आणखीन वेगळा असेल. पण राजकारणाची मुळं त्या त्या काळातल्या अर्थकारणात, समाजकारणात असतात. आणि ही गोष्ट गांधींनी ओळखली आणि राजकारणाचा वृक्ष त्या मुळापासूनच हलवला. ही मुळं शोधून जो राजकारणी नेता मुले कुठार हा या न्यायानं वागतो तोच खरा नेता. मूळ तोडलं ना की फांद्या आपोआपच खाली येतात. पण हे मूळ शोधायला प्रज्ञा लागते. इतिहासाची जाण आणि भविष्याचं दर्शन दोन्ही लागतात. त्यासाठी हा राजकारणी नेता संशोधक, द्रष्टा, तत्त्वज्ञानी असावा लागतो. श्रीकृष्ण तत्त्वज्ञानी होता आणि म्हणून तो राजकारणी होता, आदर्श राजकारणी होता. राजकारणाची आणि नीतिमूल्यांची फारकत सत्ता संतुलनवादी कितीही करोत, म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवरवाले, पण कृष्णाच्या वंशजांनी ती तशी करून चालणार नाही. केवळ नीतिमूल्यांची जपमाळ कोण ओढीत बसला तर तो राजकारणी होईल का? महाभारतातल्या धर्मराजाला मी काही राजकारणी म्हणणार नाही. तो तर युद्धाच्या भीतीनं 5 गावंसुद्धा नकोत असं म्हणायला तयार झाला होता. द्रौपदीची कौरवांनी केलेली विटंबना विसरायला बघत होता आणि श्रीकृष्णानंच या अन्यायाचं परिमार्जन व्हायला हवं असा आग्रह धरला. त्याने सांगितलं, जे श्रद्धेय आहे त्याच्या रक्षणासाठी झगडायलाच हवं. जो या नीतिमूल्यांच्या रक्षणासाठी समाज संघटित करतो, समाजाला पुढचं पाऊल कसं टाकायचं ते सांगतो आणि त्याला सतत श्रद्धेयाच्या दिशेनं चालत ठेवतो, असा नेता समाजसुधारक असतो, समाज संघटक असतो, समाजकारणी असतो आणि राजकारणी पण असतो. अलीकडच्या काळात लोकमान्य टिळकांना, त्या तेल्या तांबोळ्यांच्या पुढाऱ्याला आणि गीता रहस्याच्या लेखकाला ही सगळी विशेषणं
बऱ्याच अंशाने लागू पडतात. कृष्णाच्या राजकारणाच्या संदर्भात काही प्रश्नांची उत्तरं होय किंवा नाही अशा कमी शब्दात देणं मात्र अशक्य आहे. कृष्ण हा साम्राज्यवादी आहे की गणराज्यवादी आहे की अराजकवादी आहे? कृष्ण हा समाजवादी आहे की भांडवलशाहीवादी आहे? कृष्ण हा लोकशाहीवादी आहे की हुकुमशाहीवादी आहे? तो तंत्रविज्ञानाचा भोक्ता आहे की पुराणवादी आहे? चमत्कारावर आधारलेल्या धर्माचा प्रणेता आहे? असे अनेक प्रश्न आपल्या मनात येतात. पण एकतर मानायला हवं की या संकल्पनाच्या परिघात आपण श्रीकृष्णाची वाटणी करू पाहतो त्या संकल्पना आज आहेत त्या स्वरूपात कृष्णाच्या काळी नव्हत्या. म्हणजे कधी? व्यासाने महाभारत लिहिलं त्यावेळी इसवी सनापूर्वी 3-4 हजार वर्षांच्या गोष्टी आहेत या. त्यामुळे आजच्या पुस्तकांच्या आराखड्यात आपल्याला कृष्णाची विभागणी करता येणार नाही. एक असं दिसतं की श्रीकृष्णाचा काळ हा आर्य संस्कृतीच्या संक्रमणाचा काळ होता. भटक्या गोपालन संस्कृतीतून शेतीप्रधान स्थिर संस्कृतीत शिरण्याचा तो काळ होता आणि भटक्या गोपालन संस्कृतीत खंडणी वसूल करणाऱ्या सर्वसामान्य गोपाळांपासून वेगळ्या राहणाऱ्या राजाची गरज नव्हती. गोपाळांचा नेतासुद्धा त्याच्याचबरोबर आपल्या गायी घेऊन नवीन नवीन कुरणांच्या प्रदेशात जात असे आणि राजा ही संकल्पना आता आपण समजतो त्या अर्थानं स्थिर शेतीप्रधान समाजाची गरज होती आणि ते म्हणून ती सगळ्या जगात भारतातच नव्हे मध्ययुगात सगळ्या समाजांनी मानली. गोपालांच्या संस्कृतीत संगच्छध्वं संवदध्वं संवो मनांसी जानताम ही ऋग्वेदातली प्रार्थना लोक जगतच होते. शेतीप्रधान संस्कृतीत उत्पन्नातली तफावत वाढली, समाजातली विषमता वाढली आणि कृष्णाच्या गोकुळात स्वामी आणि दास, भूमीचा मालक आणि मजूर हा फरक नव्हताच. शेतीप्रधान आणि एकतंत्री राज्यव्यवस्थेत समाजातल्या निरनिराळ्या गटांना एकमेकापासून दूर ठेवणारे कंस अधिक तीव्र झाले आणि पुढे औद्योगिक काळात या कंसामुळे निर्माण झालेले गट स्वतःला पूर्ण वेगळे वर्ग मानायला लागले. कृष्णाला मात्र गरीब सुदामा ब्राह्मण जसा मित्र वाटला तसाच एखादा चांडाळ, महार, अस्पृश्य, इंद्रासारखा देवच वाटला. महाभारत युद्ध संपलं आणि कृष्ण द्वारकेला जात होता. द्वारकेच्या वाटेवरच्या वाळवंटात त्याला एक भेटला ब्राह्मण. त्याचं नाव उत्तंक. त्याला युद्ध झालं, त्यात कौरव मेले असं काही माहीतच नव्हतं. जेव्हा कृष्णानं ती कथा सांगितली तेव्हा तो कृष्णावर चिडला. तो म्हणाला की तू म्हणजे कृष्णा तिथे असतानासुद्धा हा संहार कसा घडू दिलास? तू तुझं कर्तव्य बजावलं नाहीस वगैरे वगैरे. कृष्णानं हा पांडित्य शांतपणे ऐकून घेतलं आणि तितक्याच शांततेने या युद्धामागचं राज्यकारण त्या उत्तंगाला समजावून सांगितलं. आणि नंतर कृष्णाने त्याला त्याची काही अडचण आहे का विचारलं. ते दूर करण्यासाठी वर माग असं सांगितलं. आता त्या संन्याशाला खरं तर काही नकोच होतं, पण त्याने सांगितलं या वाळवंटात पाणी मिळत नाही, तरी मला ज्यावेळी तहान लागेल त्यावेळी पाणी मिळेल असा वर दे. कृष्णानं तथास्तु म्हणून टाकलं. तिथून पुढे गेला. काही दिवस गेले आणि उत्तंकाला खूप तहान लागली. त्याने कृष्ण स्मरण केलं
तेव्हा त्याला लगेच एक चांडाळ दिसला. तो उत्तंकाला म्हणाला, हे घ्या, मी तुमच्यासाठी पाणी आणलं आहे. पण उत्तंकाने ते पाणी प्यायचं नाकारलं. अस्पृश्य चांडाळाकडचं पाणी कसं पिणार? आणि मग काही वेळाने कृष्णच तिथे अवतीर्ण झाला. त्याने उत्तंकाला सांगितलं, अरे तो चांडाळ खरोखरचा इंद्र होता. त्यानं तुझी परीक्षा बघण्यासाठी अमृत आणलं होतं. तू दुर्भागी म्हणून ते पाणी प्यालाच नाहीस. वर्णधर्माचा कृष्ण पुरस्कर्ता होता असं म्हणणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायला हवा. गीतेत तर कृष्णानं स्पष्ट म्हटलं आहे की विद्याविनय संपन्न ब्राह्मण, गाय, हत्ती, कुत्रा, अगदी चांडाळ यांना सगळ्यांना ज्ञानी पुरुष सारखंच मानतो. मानवाची आंतरिक एकता, विश्वात्मभाव, ते अद्वैत हे जर कृष्णाच्या तत्त्वज्ञानाचं सार असेल तर राजकारणात, अर्थकारणात, समाजकारणात माणसात दुरावा निर्माण करणारी विषमता, माणसांना वेगवेगळे करणारे हे कंस श्रीकृष्णाला मान्य होते असं कसं म्हणता येईल? कृष्णानं राज्यशासनावर आधारलेला समाजवाद सांगितला असं जसं म्हणता येणार नाही, तसंच त्याने जन्मावर आधारलेली जातीव्यवस्था, ठोकडेबंद वर्णधर्म सांगितला असं म्हणता येणार नाही. या दोन्ही व्यवस्था त्याच्या नीतिमूल्यांच्या, त्याच्या राजकीय तत्त्वज्ञानाच्या विरोधी आहेत. श्रीकृष्णाच्या विश्वात्मभावावर आधारलेला समाज स्थिर शेती प्रधान संस्कृतीत किंवा बड्या भांडवलशाही उद्योग प्रधान संस्कृतीत शक्य नसतील. पण म्हणून उद्याच्या विकेंद्रित तंत्रविज्ञानावर आधारलेल्या संस्कृतीतसुद्धा शक्य होणार नाही का? गांधींनी राज्यशासनावर अवलंबून नसलेल्या खेड्यांचं, मथुरेवर अवलंबून नसलेल्या गोकुळाचं, एका स्वयंपूर्ण गणराज्याचं स्वप्न पाहिलं होतं. त्यांनी जगातलं परस्परावलंबित्व नाकारलं नव्हतं, पण जगातल्या थोड्याशाच केंद्रावर बहुजन समाजानं अवलंबून राहावं ही गोष्ट त्यांना मान्य नव्हती. आजच्या बऱ्याचशा पाश्चात्य भविष्यवाद्यांचं स्वप्न गांधींच्या स्वप्नाबरोबर जुळणार आहे. अल्विन टॉफलर याच्या तिसरी लाट म्हणजे थर्ड वेव्ह या पुस्तकात गांधी आणि सॅटेलाईट या नावाचं एक प्रकरणच आहे. या उद्याच्या तिसऱ्या लाटेचं तत्त्वज्ञान काय असेल? विश्व हेच माझं घर असं तर त्यांना मानावंच लागेल. सूर्यशक्ती किंवा तत्सम शक्तीचा वापर करून स्वयंपूर्ण खेडी मानवी वस्त्या उभारलेल्या असतील आणि तरीसुद्धा जगाचं परस्परावलंबित्व विसरून चालणार नाही. या विश्वरूपाचेच आम्ही अंश आहोत हे त्या प्रत्येक वस्तीला अनुभवावं लागेल. आणि तरीसुद्धा ती प्रत्येक वस्ती पूर्ण आहे, पूर्णतेच्या शोधात आहे असं मानावं लागेल. कदाचित हे कृष्णाचं तत्त्वज्ञान आहे असं त्या लोकांना माहीतसुद्धा नसेल. पण मला वाटतं आम्हा श्रीकृष्णाच्या वंशजांना, गंगा यमुनेचं पाणी पिणाऱ्यांना हे समजायला हवं की हे स्वप्न साकार होण्याचे दिवस येत आहेत. प्राध्यापक शरदचंद्र कुलकर्णी यांच्या पूर्णत्वाचे प्रवासी या पुस्तकातला एक लेख आत्ता आपण ऐकला. आपण हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवाव्यात. धन्यवाद.